चला तर स्लीप पॅरालिसिसबद्दल बोलूया. हा एक सामान्य पण खूपच भीतीदायक अनुभव आहे. कधीकधी असं वाटतं की खोलीत कोणीतरी आहे किंवा कोणीतरी छातीवर बसलंय. म्हणूनच याला लोक भूताचा प्रकार किंवा करणी वगैरे समजतात. पण खरं सांगायचं तर हे भूत प्रेत नाही, यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. तर एका बाजूला आहे गैरसमज आणि दुसऱ्या बाजूला आहे वैज्ञानिक सत्य. चला फरक पाहूया. यालाच म्हणतात स्लीप पॅरालिसिस. ही एक तात्पुरती आणि पूर्णपणे निरुपद्रवी अवस्था आहे. हे नीट समजून घ्यायला आपल्याला आधी सामान्य झोपेत काय होतं ते बघावं लागेल. स्वप्न बघताना आपलं शरीर नैसर्गिकरित्या पॅरलाइज्ड होतं. याला ऑटोनिया म्हणतात. हे पॅरालिसिस आपल्याला स्वप्नातल्या कृती करण्यापासून रोखतं, ज्यामुळे आपल्याला इजा होत नाही. मग स्लीप पॅरालिसिसमध्ये नेमकं काय चुकतं? तर आपल्या झोपेचा क्रमच बिघडतो. म्हणजे आपला मेंदू जागा होतो, पण शरीर मात्र अजूनही त्याच पॅरालिसिसच्या अवस्थेत असतं. आणि जागृत मेंदू घाबरतो कारण त्याला शरीर हलवता येत नाही. याच तीव्र भीतीमुळे मग आपल्याला भयानक आणि विचित्र भास होऊ लागतात. बरं, पण स्लीप पॅरालिसिस नेमकं कशामुळे होतं याची काही कारणं आहेत. जसं की खूप जास्त ताण, अपुरी झोप किंवा पाठीवर झोपण्याची सवय. कारणं तर कळली, पण असं झाल्यास नेमकं काय करायचं? त्यावरही सोपे उपाय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांत रहा. लक्षात ठेवा की हे फक्त काही क्षणांपुरतं आहे. एखादा बोट किंवा डोळे हलवण्याचा प्रयत्न करा. याने पॅरालिसिस तुटू शकतो. पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपल्यास हा त्रास कमी व्हायला मदत होते. तर लक्षात ठेवा, हे भूत नाहीये, हा फक्त आपल्याच मेंदूचा एक खेळ आहे. आपल्या मेंदूची अशी कितीतरी रहस्य आहेत जी अजूनही आपल्याला उलगडायची आहेत. ही माहिती फक्त ज्ञानासाठी आहे. तब्येतीच्या कोणत्याही समस्येसाठी डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.